आता पण आम्ही झोपता होता. गुड नाईट, शुभरात्र. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. पाठी बघून तुम्हाला समजलं असेल की मी आता गावी जायला निघालो आहे. माझ्यासोबत मामाकडची पण सगळी येत आहेत. खूप मजा येणार त्या गावी. मम्मी आणि संस्कृती बसलेले आहेत. तर आम्ही ट्रेनमध्ये सगळं सामान भरलेलं आहे, पण ट्रेन सुटणार आहे सकाळी 5 वाजता. आता 4-5 तास आम्हाला इथेच काढायचे आहेत. आता फिरतोय असंच जरा, सगळी ट्रेनमध्ये बसले जागा पकडून. आम्ही फिरतोय बाहेर, चायनीज शोधतोय काहीच. आता तर आम्ही सगळी रील शूट करणार आहे. ट्रेनला सुटायला खूप टाईम आहे. सगळी प्रॅक्टिस करते, तिथे फोटो सेशन पण चालू आहे. चष्मा पण आणलेला आहे मी रील शूटसाठी. ओंकार काहीतरी बोलतोय आता. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ओंकार उमेश चव्हाण. आम्ही सगळे फॅमिली म्हणून जात आहोत. गावाला चाललोय. आमच्या गावाला गोंधळ आहे. तू काय बोलतो? उद्या आमच्या उद्या 27 मंगळवारी रात्री 12 वाजता जागरण आहे, यायचं. 4 तासांनी फायनली ट्रेन सुटलेली आहे. हे बघा, आता आम्ही जातोय. ओंकार झोप काढतोय. मी कुठे आहे? हे गेम खेळत आहेत. ही झोपून झालेली आहे. आम्ही फ्री फायर खेळतोय. गाईस, तर सीटवर बसून आम्हाला कंटाळा आलाय म्हणून आम्ही आता दरवाजावर बसला आलोय. दुपार झाली तरी आम्ही अजून ट्रेनमध्येच आहे. एवढं नाही तर सकाळी आम्ही घरीच असतो. या ट्रेनने आज पहिल्यांदा असं काहीतरी केलेलं आहे. आम्ही 24 तास या ट्रेनमध्ये आहोत. 24 तास तर नाही आले. काल रात्री नाही, सकाळी चालू झाली. संध्याकाळी बसलो आम्ही. आता बघू काय होतंय, कधी पोहोचतो. पहिल्यांदा ट्रेनने नखरे गेलेत, नाही तर आधी बरोबर चालायचे. आता पण आम्ही झोपता होता. गुड नाईट, शुभरात्र. गाईस, तर आता रत्नागिरीला पोहोचलेलो आहे. अजून 2 तास लागतील घरी जायला. 1:30 वाजून तिथेच गेलेला आहे. माहिती नाही किती वाजता पोहोचणार आता घरी. आजी तिकडे वाट बघते. इथे फोटोग्राफी सुरू आहे यांची. फायनली कणकवलीला पोहोचलेलो आहे. नमस्कार मंडळी, आता आम्ही 24 तास प्रवास करून ट्रेनमध्ये आलेलो आहे. कुठला पण आहे रील साठी परत जात आहेत. मित्रांनो, फायनली घरी आलेलो आहे. आजी भेटली, बाबा अजून झोपलेत. आजीला झोपेत उठवलं. काही नाही रे, वाट बघून बघून वाट डोळून लावले. देवलेच किती वाटतं उसरायचे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.